नमस्कार. उद्याचा महाराष्ट्र परिवर्तनाचा वाट सर्व न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. सैतानाचं राज्य. सैतानाचं राज्य कसे असेल तर ते सध्या महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये जे काही चाललंय त्याच्यावरून तुम्हाला समजून येईल की सैतानाचं राज्य, राक्षसांचं राज्य, असुरांचं राज्य कसं असू शकतं. रावण दशग्रंथी ब्राह्मण होता, लक्षात ठेवा. पण त्याच्या राज्यामध्ये अनागोंदी कारभार होता. रावणाची सोन्याची लंका होती, पण धर्माला स्थान नव्हतं. अधर्म, लोकांच्या मनाला वाटन ती मनमानी करणं आणि जेवढी वाईट कृत्य केली जातील त्याला रावणाच्या राज्यामध्ये समर्थन होतं, लक्षात ठेवा. महाभारतामध्ये सुद्धा कौरव पांडवांचं जे झालं तर कौरवांचं राज्य हे काही वाईट नव्हतं, पण धर्माला स्थान नव्हतं, सत्याला स्थान नव्हतं. आणि कौरवांच्या राज्यात सुद्धा अनागोंदी कारभार, खा प्या मौज मजा मस्ती करा. कौरवांच्या काळामध्ये समाजाला ज्या पद्धतीने राहायचं होतं त्या पद्धतीने समाज राहू शकत होता. आणि जो न्याय समाजाला अपेक्षित होता दुष्कृत्यांचा, त्याच पद्धतीनं कौरव हे दुष्ट असल्यामुळे तसाच न्याय ज्याला हवा तसा मिळत होता. त्यामुळं त्यांचाही ऱ्हास झाला, रावणाचा ऱ्हास झाला. आणि तुम्हाला सांगतो, इस्लाम, मुस्लिम, मुघल हे आक्रांता भारतामध्ये आले. त्यांचा सुद्धा समूळ नायनाट झाला. इंग्रजांनी ज्या उचापती केल्या येऊन इथं आणि ज्या पद्धतीने राज्य चालवलं, अमानुष छळ केला जनतेचा, त्याच्यातून इंग्रजांचं राज्य सुद्धा संपलं, लक्षात ठेवा. आणि भारत स्वतंत्र झाला. आणि स्वतंत्र भारतामध्ये बऱ्याच वर्षांनंतर एक समाजामध्ये बऱ्याच वर्षानंतर राज्याला आणि देशाला असं काही सरकार मिळाले की केवळ आणि केवळ खून, बलात्कार, मारामाऱ्या, दंगली, नग्नतेचा तांडव, भ्रष्टाचार पराकोटीला गेलाय, भूमाफिया, गरीब लोकांना जगणं मुश्किल झालं आहे. आणि मोदींनी सुद्धा ज्या पद्धतीने सगळं मोकळं सोडून दिलेले सैराट, त्या पद्धतीनं राज्यामध्ये सुद्धा देवेंद्र फडणवीस यांचं काही जनतेकडे लक्ष नाही. शेतकरी आत्महत्या करतोय. शेतकऱ्यांची शेतीतली पिकं करपून जायला लागलेत. पाण्याचं कुठलंही नियोजन नाहीये, लक्षात ठेवा तुम्ही. आरोग्याचं कुठलं नियोजन नाहीये, शिक्षणाचं कुठलंही नियोजन नाहीये. सर्वसामान्य माणसांना त्यांच्या मूलभूत गरजा असतात त्या पाहिजेत, त्याच्या संदर्भामध्ये चर्चा नाहीये. खेड्यांना म्हणतोय तुम्हाला मी, दळणवळणाची साधनं नाहीत, चांगले रस्ते नाही, वीज पुरवठा नाही, स्वच्छ पाणी पुरवठा नाहीये. आणि केवळ राजकारणी, त्यांचे चमचे एकमेकांवरती चिखलफेक रोज करायची. कुठल्याही दुष्कृत्याला न्याय मिळत नाही. पोलीस यंत्रणा, प्रशासनले सगळे अधिकारी आणि न्याय व्यवस्था विकली गेलेली आहे आणि जनतेला न्याय मिळत नाही. संतोष देशमुख हत्या प्रकरण, पोर्शो कार, 2 प्रकरणं घडली. एक अगरवालच्या पोराचं कालच्याला त्या
महिला दिनाच्या दिवशी ते एका मुलाने हे केलं होतं. ते आज मितीला वरिष्ठ अधिकारी स्त्रियांचा अतोनात विनयभंग करतात, लक्षात ठेवा. त्याच्या संदर्भामध्ये जर तुम्ही कुठल्याही पोलीस चौकीला गेला किंवा काही तक्रार दिली, तर त्या स्त्रियांना 5-5 वर्ष, 10-10 वर्ष न्याय मिळत नाहीये. नोकरीहून काढून टाकलं जातं किंवा त्यांना सस्पेंड केलं जातं. ही अत्यंत वाईट परिस्थिती सध्या महाराष्ट्रामध्ये दिसून येत आहे. गुंड रासरोसपणे रस्त्यावरती फिरतायत. नंग्या तलवारी आणि कोयते, कुऱ्हाडी घेऊन लोकं एकमेकांचा जीव जासपर्यंत मारतायत. 7-8 जण मिळून एखाद्या माणसाला मारतायत. रोज घडतंय रोज. संतोष देशमुख प्रकरण घडलेलं 2 महिने होत आले. मात्र त्याच्यापासून बोध काही झाला नाहीये. खून थांबले नाहीत, बलात्कार थांबले नाहीत, शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबलेल्या नाहीत. आंदोलकांचं काय म्हणणं आहे ते नीट समजून घेतलं जात नाहीये. आणि औरंगजेबाची कबर सारखा विषय. आता रायगडावरती वाघ्या कुत्र्याची जी समाधी आहे, त्याच्या संदर्भामध्ये नको त्या संघटना, नको त्या ह्या संघटना आल्या कुठून? ह्यांचं कार्य काय आहे? आणि हे समाजासाठी काय करतात? हे जे फालतू गोष्टी आहेत ना, ह्या गोष्टी करण्याकडे या समाजाचा फार म्हणजे फार वाईट अ, प्रघात पडलेला आहे. आंबेडकरांच्या अनुयायांनी ते भलतंच काहीतरी लावून धरलेलं आहे. मुस्लिमांचं आणि काहीतरी आहे. आणि त्या सगळ्याला फूस लावणारे मीडियातले म्हणजे पत्रकार नाहीत ती लोकं. अत्यंत मूर्खपणे त्यांचे ब्लॉग चालवता येतं किंवा ते यूट्यूबवर येते. त्यांची बुद्धिमत्ता ही शेण खाते, लक्षात ठेवा. रोज काहीतरी विषय घ्यायचा. कोणतरी काहीतरी बोललं, की त्याच्यावरती चर्चा करायची. त्याला काहीतरी ते त्यांचे पाहणारे सबस्क्रायबर्स असतात. 100-200 1-2 हजार किंवा एक काहीतरी 1,00,000 किंवा 50,000 त्याच्यातून ते पैसे कमवतात. समाजामध्ये बंडाळी माजवतात. ह्या यूट्यूबर्स जे फालतू आहेत, त्यांच्याकडे कुठलीही डिग्री नाहीये. मात्र अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली सगळेच त्यांनी त्यांनी एक प्रकारे एक एक गट हे केलेला आहे. ब्राह्मणांचा विरोध करणारे वेगळे आहेत. आंबेडकरांना उचलून धरणारे, आंबेडकरांना कोणी विरोध करत नाही. तेवढं तरी नशीबदार आहे. ब्राह्मण करतात थोडासा, पण ब्राह्मणांचा आणि आंबेडकरवाद्यांचं साटं-लाटं आहे, हे पहिल्यापासून दिसून येतंय. त्याच्यानंतर एक मुस्लिमांचा गट आहे. त्यांना शिव्या घालणारे आहेत आणि त्यांना उचलून धरणारे सुद्धा आहेत. शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र जे म्हणतायत, ते इतके आदर्श आणि महान होते. ज्यांनी ज्यांनी शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेतलं, लक्षात ठेवा, त्यांनी काय दिवे लावलेत. ते फक्त त्यांचं आता काय सांगू तुम्हाला, एकही माणूस असा नाही की ज्यांनी भ्रष्ट काम केलेलं नाहीये. त्याच्यामुळं देवेंद्र फडणवीस हे जे आता राज्य चालवतायत ना महाराष्ट्राचं, हे सैतानाचं राज्य मानतात. ह्या देवेंद्र फडणवीसांचा कुठल्याही अ, कायद्यावर म्हणजे पोलिसांवरती म्हणा, न्यायालयावरती कुठेही वचक राहिलेला नाही. देवेंद्र फडणवीसाला कुत्रं सुद्धा विचारत नाहीये आत्ता मंत्रिमंडळामध्ये. ह्या शिंदेला काहीतरी वेगळंच करायचंय. अजित पवारांचं थोडंफार दिसतंय कुठेतरी एक मध्यम मार्ग अजित पवार घेऊन चाललेला आहे. मात्र मंत्रिमंडळातले सगळे मंत्री, आमदार असतील कोण जे काय असेल, हे अत्यंत वाह्यात बडबड करतात. दिवसभर ह्यांच्या फक्त एकमेकांवरती टीपा-टिप्पण्या करणे चालू आहे. त्यामुळं दीड दमडीच्या राजकारण्यांनो, तुमचे भिकार चाळे बंद करा, असंही म्हणायची वेळ. मी एक व्हिडिओ तसा बनवला सुद्धा बरं का, की हे राज्य हे जनतेचं राज्य आहे. हे रयतेचं राज्य आहे. हे छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या पद्धतीनं राज्य चालवलंय, त्या पद्धतीनं राज्य चालवा. अतोनात भ्रष्टाचार चाललेला आहे. 500, 1000, 100, ₹200 सरकारी तहसील कार्यालयामध्ये म्हणा किंवा हे कॉर्पोरेशनमध्ये लोकांची जी अडवणूक आणि पिळवणूक चाललेली आहे, ती थांबवा. हे पोलीस येड्यासारखे पैसे घेतायत. न्याय मिळत नाही
आणि पहिली गोष्ट ह्या सरकारनी कमीत कमी लक्षात ठेवा, जी लोक काहीही कारण नसताना जन्माला आली आहेत आणि ज्यांच्यापासून उपद्रव होतोय समाजाला, त्यांना कसल्याही परिस्थितीमध्ये त्यांना फाशी द्या, त्यांचे एन्काउंटर करा, त्यांना तडीपार करू नका. लक्षात ठेवा. हे तडीपारी हे अत्यंत मूर्खपणाचं आहे. तडीपार व्हायला जातच नाही बाहेर. तो इथंच गोंधळ घालून बाहेर जाऊन तरी काय दिवे लावणार आहे? बलात्कार्याला परत बलात्कार करायला मोकळा सोडायचा का? जरा आता चाणक्य विष्णुगुप्त आहे त्यांचं, त्यांचं काहीतरी शिका. हिंदू धर्मातली नीती-नियम, दंड-नियम काहीतरी पाळायला शिका. मात्र एवढंच सांगतो, की देवेंद्र फडणवीस ज्या पद्धतीनं राज्य चालवतात, ते केवळ आणि केवळ सैतानाचं राज्य आहे आणि हे लवकर उलथून पडणार आहे. जर तुम्ही जनतेला न्याय देत नसाल, लक्षात ठेवा, तर तुमचं नामोनिशाण सुद्धा संपून जाईल. मी देवेंद्र फडणवीसला म्हणत नाही, ज्या पद्धतीने तर राज्य चाललेलं आहे ना, त्याला म्हणतोय मी. जय श्रीराम.